शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा का लावतात तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंती 2026 शनिवार 16 मे रोजी शनी जयंती आणि शनी अमावस्या हा दुहेरी योग 13 वर्षांनी जुळून आलेला आहेत. त्या दिवशी ह्या उपायाचे महत्त्व जाणून घेऊया. शनिवार 16 मे रोजी असणाऱ्या शनी जयंतीनिमित्त शनिदेवाची कृपा संपादन करण्यासाठी आणि साडेसाती किंवा दैयाचा त्रास कमी करण्यासाठी अनेक आध्यात्मिक उपाय सांगितले जातात. त्यापैकी पिंपळाच्या झाडाखाली दिवा आणि छायादान हे दोन अत्यंत प्रभावी मार्ग मानले जातात. यंदा वैशाख अमावस्या ही तिथी शनिवारी आल्यामुळे ती शनी अमावस्या देखील म्हटली जाईल आणि या दिवसाचे महत्त्व अधिक वाढेल. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे दैवत आहे. त्यांची कृपा मिळवण्यासाठी केवळ कष्ट असून चालत नाही, तर त्याला शास्त्रोक्त उपायांची जोड देणेही आवश्यक असते. शनी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही खालील 2 सेवा केल्या तर जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवांचा वास असतो आणि शनिदेवांना हे झाड अत्यंत प्रिय आहे. काय करावे तर शनी जयंतीच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा लावावा. ह्या दिव्यात मोहरीचे तेल वापरावे. याचा फायदा: पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष आणि शनी दोषातून मुक्ती मिळते. कणकेचा दिवा हा अधिक सात्विक मानला जातो, ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. म्हणून दीप अमावस्येलाही कणकेचा दिवा लावला जातो. छायादान. शनिपीडा दूर करण्याचा उपाय. छायादान हे नाव जितके गूढ आहे तितकाच त्याचा प्रभाव मोठा आहे. आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा किंवा ग्रहांची पीडा काढून टाकण्यासाठी हे दान केले जाते. कसे करावे छायादान? साहित्य: एक मातीचे छोटे भांडे आणि स्वच्छ पाणी. कृती: एका मातीच्या भांड्यात पूर्ण काठोकाठ पाणी भरावे. प्रतिबिंब: त्यानंतर त्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब चेहरा नीट पाहावा. पाण्यात स्वतःची प्रतिमा पाहताना मनातल्या मनात शनिदेवाचे स्मरण करावे आणि आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची क्षमा मागावी. प्रतिबिंब पाहून झाल्यावर ते पाण्याचे पात्र शांतपणे शनी मंदिरात नेऊन दान करावे किंवा तिथे शनिदेवाच्या चरणाजवळ ठेवावे. महत्त्व: शास्त्रानुसार जेव्हा आपण पाण्यात आपली सावली किंवा प्रतिबिंब पाहतो तेव्हा आपल्यातील इडापिडा किंवा नकारात्मक लहरी त्या पाण्यात उतरतात असे मानले जाते. हे पात्र दान केल्याने व्यक्तीला शनीच्या प्रकोपापासून दिलासा मिळतो. शुद्धता: हे उपाय करताना आपले मन आणि शरीर शुद्ध असावे. मंत्र: दिवा लावताना ओम श्री शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे अधिक फलदायी ठरते. इतरांची मदत: शक्य असल्यास शनी जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळे तीळ, छत्री व चामड्याच्या चपला दान कराव्यात.